नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-के-वाय-सी संदर्भामध्ये आहे. तर मी काल एक व्हिडिओ शेअर केला होता, की ज्या महिलांची ई-के-वाय-सी झालीच नाही विविध कारणांमुळं, तर त्या महिलांनी महिला व बालकल्याण विभागाला तक्रार करायची आहे. ती पण तक्रार तुम्हाला लेखी करायची आहे. तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला काल सांगितलंय, की लेखी तक्रार करा. ह्याच्यामध्ये मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आमच्या बऱ्याच महिला अशा आहेत, ज्या सिंगल आहेत, ज्यांचा घटस्फोट झाला नाही, ज्यांचे पती हयात नाहीत, वडील हयात नाहीत, कुठलेही दुसऱ्या आधार कार्डचे कागदपत्र नाहीत. तर त्या महिला मला आता म्हणतायत, "ताई आम्ही के-वाय-सी कशी करायची किंवा मग आम्ही काय करायचं?" तर या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलवरती आजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर नक्कीच तो व्हिडिओ जरूर पहा आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, की तुम्हाला काय करायचं आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे आपल्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर नक्कीच त्या व्हिडिओवर जा आणि त्या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत शेअर करा. कारण तुमच्याच कमेंटवर आपला तो व्हिडिओ आहे. तर तुम्हाला समजेल की तुम्हाला काय करायचं आहे. तर दोन्ही विषयावर त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. अगोदर व्हिडिओ पहा, नंतर मला कमेंट करा. परत तुमच्या कमेंटवर उत्तर देणार आहे आणि अर्ज मी तयार करत आहे. थोडंसं वेळ द्या. का मला ते अर्ज पहिलं लिहावा लागेल, त्यानंतर मला तो टाइप करून आणून मग तुम्हाला द्यावा लागेल. बरोबर ना? त्यामुळे थोडा वेळ लागेल. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला मी तो अर्ज देणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला अर्ज लिहायला येत असेल तर तुम्ही करू शकता तक्रार. बाकी काय करायचं, कुठं जायचं मी हे सगळं खालच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे. तुम्ही सिंगल आहात, कुठलेही कागदपत्र नाही, ई-के-वाय-सी झालेली नाही, लाभ बंद झालाय, तुम्ही काय करायचं तेही मी सांगितलंय. खालचा व्हिडिओ पहा आणि मग मला कमेंट करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.